कर्जतला आता इथं आम्ही जेवायला आलोय एलिमेंट हॉटेलमध्ये आणि जेवणाची व्यवस्था तिकडे केलेली आहे आणि बाजूला स्विमिंग पूल आहे असं आणि सगळे बंगले बांधलेले आहे रेडी एकदम. आज तर काय ट्रक दिसत नाहीये, सगळे कारच चाललेले हवेवर. कार बहुत गडबड चल रही है इसके लिए. नकली पनीर नहीं है ना. 1 2 3. आता चाललोय आम्ही कर्जत रिटर्न आहे आज रविवार. बघू, पावसाळी वातावरण आहे कर्जत मध्ये, कसं वाटतं बघू. आता गेटच्या बाहेर निघतोय आम्ही. मस्तपैकी हिरवळ आहे कॉम्प्लेक्स. पावसामुळे आहे ना, सगळे झाडं पण एकदम हिरवे हिरवे झालेले मस्तपैकी. बघू आता प्रवास कसा. सिलिंग वरून आपला प्रवास आहे आणि कर्जत वरून 15-16 किलोमीटर एक आतमध्ये फार्म हाऊसला जाणार आहे, पाहायला फार्म हाऊस. पाहू कसं वाटत आहे. दुसऱ्यांनी मिळाते आता आम्ही निघालो कर्जतला. किती तास लागणार आहे पोहोचायला? 2-2.5 तास लागेल. 2-2.5 तास. वाजले आता 12. इथे एवढी ट्रॅफिक झाली, निघताना 5 मिनिटं झाले आणि ट्रॅफिक चालू. सगळे घराच्या बाहेर निघाले. रविवार आहे ना, सगळे मला वाटतं लोणावळ्यालाच चालले इकडनं. आणि मी पण इन्क्लूड आहे त्याच्यात, लोणावळा. मम्मी कशी आहे? अशा प्रकारे आमचा गाडीचा हॉर्न आहे, तो सारखा त्याची वायर निवडते. एक्सप्रेस हायवेला आलोय आम्ही. सिम्बायसिस कॉलेज आणि हा लोधा कॉम्प्लेक्स समोर आहे. हा लोधा कॉम्प्लेक्स आला ना की समजायचं एक्सप्रेस हायवे संपला. ₹5 कट. जाते ना. 1 2 3. ₹240 कट. आता बोगदा आलाय हा कामशेटचा, एक छोटा आणि एक पुढे मोठा. वातावरण एकदम हिरवगार झालंय, सगळं धुकं आलेली. इथे आहे ना, लोणावळ्यामध्ये आहे ना 4 महिने पाऊस पडत असतो. इथं जेव्हा पाऊस बंद होईल ना, तेव्हा पावसाळा गेला असं समजायचं. आता समोर बघ कसं आहे, एकदम हिरवगार आहे. हे बघा किती वॉटरफॉल आहे, छोटे छोटे धुकं पण आलेले आहे. एकदम भारी वाईब आहे. आज तर काय ट्रक दिसत नाहीये, सगळे कारच चाललेले हवेवर. मुंबईकडचा प्रवास जास्त चाललाय लोकांचा आणि मुंबईवरून पुण्याकडे येणारे कमी गाड्या दिसतात. वातावरण मला वाटतं मुंबईचं चांगलं झालंय असा अंदाज आहे. मिसिंग लेन चालू. 10 किलोमीटरचा टर्नल आहे आपला, मस्त पैकी एकदम बाहेरच्या देशात आल्यासारखं वाटतं आपल्याला इथं. मस्त पैकी प्लॅनिंग मी बनवलंय इथं. मिसिंग लिंक आहे. रोड किती ब्रॉड आहे बघा तुम्ही. ट्रॅफिक कधी होणारच नाही इथे. 4 लेन. 4. टर्नल खूप मोठा आहे, संपतच नाहीये. 10-15 मिनिटं लागतात मस्त पैकी. ऍडजस्टमेंटची कंप्लेंट कुठे करायची काय माहित नाही. हे आहे ना, ऍडजस्टमेंट बंदच आहे आतमध्ये. नाही, काय काय बंद आहे, एकदम गुदमरल्यासारखं होतं. कुठे बघ चालू दिसतात का बघ, दाखव जरा. बघ चालू आहे, बंद आहे. हॅलो गाईज, आता मी मिसिंग लिंकला आहे, असं तुम्ही बघू शकता. मस्तपैकी पाऊस चालू झालेला आहे इथं मुंबईत. पाऊस सुरू आहे मस्तपैकी. अरे पाऊस आलाय. मिसिंग लेन इथे गाड्या ना सगळेजण स्लो करतात आणि आहे ना याचा आनंद घेतात. इथे ऍक्च्युली गव्हर्नमेंटने ना टुरिस्ट पॉइंट चालू करायला पाहिजे होता माझ्या माहितीप्रमाणे.
थोड्या उभं राहून आहे ना मस्त पैकी असं डोंगराचा नजारा वगैरे. वाव. मिसिंग लेनच्या नावाने आहे ना टुरिस्ट पॉइंट पण बनवायला पाहिला होता इथं कुठेतरी साईडला छोटासा. भले त्याला तिकीट लावली असती तरी चालली असती. किती छान आहे, सुंदर आहे, हवा मस्त खेळती वगैरे. वाव वाव, मस्त आहे एकदम. एकदम पाळण्यावर गाडी चालते अशी वाटते मला, एकदम डुलतोय पाळणा. आणि परत आपण आता डोंगराच्या पोटात जात आहोत. त्याचं वाईट वाटतंय. कनेक्टिंग टनेल लेन मध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा छोटा बोगदा आलेला आहे. एकदा खाली ऑलमोस्ट आपण फार्म हाऊसला पोहोचतोय आता. एक अजून 2-3 किलोमीटर आहे. कर्जत वरून एक 20 किलोमीटर आहे. पण मस्त झाले रोड वगैरे. 5-6 वर्षापूर्वी इथं आलेलो मी असं, तर रोड वगैरे खड्डे वगैरे भरपूर होते. आता कॉन्क्रीट वगैरे रस्ते झालेले आहे. मस्त लवकर आलो म्हणजे त्या मानाने आम्ही. कर्जतला आता इथं आम्ही जेवायला आलोय एलिमेंट 5 एलिमेंट हॉटेलमध्ये. आणि जेवणाची व्यवस्था तिकडे केलेली आहे आणि बाजूला स्विमिंग पूल आहे असं. आणि सगळे बंगले बांधलेले आहे रेडी एकदम असे मस्त पैकी. आणि इथं काय चाललंय यांचं बघायला ही बघा ही आलेली आहे का बाई. मस्त आहे ना. खूप छान आहे एकदम. 5 स्टार आहे एकदम. स्विमिंग पूल पण खूप मोठं आहे असं. 6 माणसी उडी मार पाण्यामध्ये. अशा प्रकारे मस्त बिर्याणीवरती ताव मारलेला आहे सगळ्यांनी. तर आहे असा येऊ. घरामध्येच वॉटरफॉल आणि स्विमिंग पूल आहे आपल्या असं. हा 3 BHK फार्म हाऊसचा असं असं आहे. तरी येऊन यायला थांबायला चांगलं आहे असं एकदम शांत आहे. हा असा फार्म हाऊस आहे. याची किंमत आहे 2 करोड फर्निचर सकट. असे एन प्लॉट आहे एवढं. एन प्लॉट मध्ये असं बंगला वगैरे फर्निचर वगैरे करून स्विमिंग पूल वगैरे सगळं 2 करोड रुपये किंमत होते. असा एंट्रन्स आहे. परत एकदा पनवेलच्या मॅकडोनल्ड मध्ये आलोय. तर जरा कॉफी पितो जरा इथे मस्त बसून. कॉफी पिऊन डायरेक्ट पुन्हा आता चाललोय आम्ही पनवेलवरनं पुण्याकडे. आणि पाऊस सुरू आहे आणि रस्ता एकदम अंधार आहे. रस्त्यावर करतोय प्रवास हळूहळू. बघूया आता पुढचा प्रवास कसा आहे. इथं तर पाऊस भरपूर आहे खोपोली आणि पनवेलच्या मध्ये. कसा गेट पटक करणं उघडतात एखादा एक्सप्रेस हायवे. वाजले रात्रीचे 10 आणि मिसिंग लेन मध्ये आता पोहोचलो आहे. मिसिंग लेननी चाललेलं आहे. पिवळ्या पिवळ्या लाईटी लावल्या मस्त पैकी. असं वाटतं दुपारचं ऊनच आहे. प्रथम बोगद्यातनं प्रवास करत आहोत आपण मिसिंग लेनच्या. मस्त पैकी अद्भुत बांधलाय, मस्त बांधलाय. गुड फील म्हणजे मस्त. आल्यावर एवढं समाधान होतं ना. एवढं ते म्हणजे 20-25 वर्षाचा जो दुःखाचा रोड आहे ना तो सुखामध्ये कसा गेला ते याच्यात झालं. सीन एकदम मस्त आहे. तर थोडस थांबायला आहे ना परमिशन वगैरे द्यायला पाहिजे. डायरेक्ट फाईन मारतात तिथं. आरटीओच्या गाड्याच उभ्या असतात. थांबायला अलाउडच नाही सगळं. पण मस्त दोन्ही साईडने जबरदस्त व्ह्यू असतो. पुन्हा एकदा टर्नल मध्ये आपण प्रवेश करत आहोत. हा मोठा टर्नल आहे. कनेक्टिंग लिंकचा हा सुखद प्रवास तर संपत आहे.
मस्त पैकी 10-11 किलोमीटर आहे ना टर्नल होता आणि डायरेक्ट खालापूर आहे ना डायरेक्ट पुण्याच्या दिशेने. हा आता आहे ना कामशेटचा बोगदा आहे. हा सगळ्यात मोठा बोगदा होता वाटतं पहिले. मिसिंग लिंकने ना त्याच्यावर मात केली आहे. हा तसा फार चांगला बोगदा आहे म्हणजे असं लेंथ वगैरे आहे ना ग्रीन लेंथ आणि लॉंग साठी पण मोठा आहे असं. हा आता उडसे टोल नाका आलेला आहे. 240 रुपये पट्टा. एक्सप्रेस हायवे इथंच आपला संपतो. धन्यवाद. दुगती मार्ग समा आणि इकडनं आपल्या बिल्डिंगचं जंगल चालू होणार. वाजले रात्रीचे 10:30. आता आहोत आपण रावेत. आता वाजले रात्रीचे 10:30. आम्ही सकाळी 11 वाजता निघालेलो कर्जतला फार्म हाऊसला आणि पुण्यामध्ये एंट्री मारली आहे आपण रात्री 10:30ला. आणि इथं ट्रॅफिक लागलेली आहे पुढे. गर्दी आहे असे लाडामध्ये झोपतो ते. कशी मारतात बदनाम होईल मग तो आंदोलन आहे ना मग असं वाटेल अपोजिशन नाही केलं. क्वांटिटी थोडी आहे. अरे तो लॉलीपॉप का दिया बाहर बहुत गड़बड़ चल रहा है इसके लिए. नकली पनीर नहीं है ना. असतं. उजर भी देना. इधर इधर नाही. हा चांगलं. आता वाजले रात्रीचे 12:30 वाजता घरी आलो आम्ही आता कर्जतवरून. आणि टोटल आज वन डेचा खर्च 4,600 झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? शेअर अँड लाईक.